हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या सोमवार 2 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये असं काहीतरी घडलंय ज्यामुळे तुमच्या आनंदाला उधाण येणारे तुम्ही सगळे खूप खुश होणार आहात. मग नेमकं असं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, शेवटी ते म्हणतात ना की दुःख बरे दिन बितोरे भैया अब सुख आयो रे. आणि आता कृष्ण आणि दुष्यंतच्या आयुष्यातील दुःखाचे दिवस संपणार आहेत, सुख येणार आहे आणि हे सुख स्वतः कृष्णाच घेऊन येणारे. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा ही दुष्यंतला कायमचं सोडून आपलं राहतं घर राहतं गाव सोडून निघून जात होती. पण त्याच वेळेस तिला पूजा आणि तो डॉक्टर दिसला, ज्या डॉक्टर बरोबर मिळून पूजाने नाटक केलं होतं, सुसाईडचं नाटक. आणि मग दुष्यंतला सांगितलं होतं की पूजाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. आणि मग त्यानंतरच दुष्यंत पूजाला घेऊन आपल्या घरी आला होता. आणि मग जे काही घडलं ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि कृष्णाने या दोघांना बोलताना ऐकलं, जेव्हा हा डॉक्टर म्हणाला की तू आत्महत्येचं नाटक केलं दुष्यंतला मिळवण्यासाठी, कृष्णाला त्याच्यापासून दूर करण्यासाठी. आणि मग कृष्णा या डॉक्टरकडे गेली, चक्क या डॉक्टरच्या गळ्याला मोठा सुरा लावला आणि त्याला जाब विचारला, खरं खरं बोलायचं नाहीतर इथंच तुझी चिरफाड करून टाकील. आणि मग हा डॉक्टर कृष्णाला सगळं सत्य सांगणार, पूजाचा सगळा कच्चा चिठ्ठा सांगणार की पूजा ही किती मोठी खोटाडी आहे. तिने आत्महत्येचा प्रयत्न केलाच नव्हता, तिची स्मरणशक्ती गेलीच नव्हती. दुष्यंतला मिळवण्यासाठी आणि कृष्णा दुष्यंतला वेगळं करण्यासाठी तिने हे सगळं कट कारस्थान रचलं होतं आणि बाळजाबाईची यात तिला साथ होती. याचा अर्थ मग कृष्णा ही तोऱ्यात आपल्या घरी परत येणार, दुष्यंतचा स्वीकार करणार आणि मग त्या पूजाची तर ती काय अवस्था करेल हे पाहायला खूपच मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप खूप भारी होता, त्यामुळे शेवटपर्यंत हा एपिसोड नक्कीच पहा, एक क्षणसुद्धा मिस करू नका. आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच बाळजाबाई कृष्णावर हात उचलते, तिच्या थोबाडीत मारण्याचा प्रयत्न करते. पण तेवढ्यात दुष्यंत तिचा हात पकडतो आणि विचारतो, आई हे काय करतेयस? प्लीज असं काही करू नको, कृष्णावर हात उचलू नको, तिला मारू नको. तेव्हा बाळजाबाई शांत होते. ती तर काही शांत होत नाही, पण दुष्यंत समोर ती कसा चांगलेपणाचा आव्हानते हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामुळे बाळजाबाई ही गप्प बसते आणि मग मगरीचे अश्रू ढाळू लागते. तिची ऑस्कर विनिंग ॲक्टिंग सुरू करते आणि म्हणते, अगं कृष्णे, मी तुझ्यासमोर हात जोडते, मी तुझे पाया पडते, पण तू माझ्या लेकाला इतका त्रास का द्यायलीये? माझ्या लेकाने असं काय बिघडवलंय तुझं? बिचारा थंडी वाऱ्याचा तुझ्या घराबाहेर आहे, तुझी मनधरणी करतोय, तुझे पाया हात पडतोय, हात जोडतोय, तू घरी यावं यासाठी का? त्याचं तुझ्यावर प्रेम आहे म्हणूनच ना. आणि माणसाकडून चूक होतच असते. माझ्या दुष्यंतकडून सुद्धा एक छोटीशी चूक झाली, खूप मोठा अपराध नाही झालाय, गुन्हा नाही झालाय की तू त्याला इतकं त्रास द्यायलीये, तू असं का करायलीये कृष्णे? असं म्हणून ती कृष्णासमोर विनवणी करण्याचं नाटक करते. कृष्णाला समजतं या बाईची नाटकं सुरू झालीत. तर दुष्यंतला मात्र वाईट वाटतं की माझी आई या कृष्णासमोर किती विनवण्या करतेय माझ्यासाठी, आमच्या प्रेमासाठी, आमच्या संसारासाठी. पण कृष्णा काही ऐकायला तयार नाहीये. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की ही सगळी बाळजाबाईची नाटकं आहे. आज कृष्ण आणि दुष्यंत एकमेकांपासून वेगळे आहेत ते फक्त या बाळजाबाईमुळे. आणि बाळजाबाईचं आकांड तांडव सुरूच असतं, रडारड सुरूच असते. तर इकडे जयकांतने चक्क पूजाचा हात पकडलेला असतो आणि तो तिचा हात मुरगळत असतो. पूजा खूप विवळते, म्हणते, जयकांत सोड, त्रास होतोय मला, जयकांत सोड. तर सावित्री सुद्धा म्हणते, ओ जयकांत सोडा ना माझ्या पोरीचा हात. तर जयकांत म्हणतो, हा जो माज आहे ना तो जयकांतला नाही दाखवायचा, जयकांतवर हात उचलतीये. जयकांतवर हात उचलण्याची हिंमत आजपर्यंत कुणीच केली नाही आणि तू मला डोळे दाखवतेस, मला हात दाखवतेस. पूजा चिडून म्हणते, सोड मला, नाहीतर मी आत्ताच्या आत्ता बाळजाबाईला बोलवेल, मग तुझं काय होईल ते पहा. आणि ती सावित्रीला सांगते, आई घरातील सगळ्यांना हाका मार. सावित्री हाका मारणार इतक्यात जयकांत चिडून म्हणतो, ए म्हातारे, फुकटचं मरशील, तोंड बंद ठेवायचं. सावित्रीची बोलतीच बंद होते. पूजा म्हणते, हात सोड माझा, बाळजाबाईला बोलवते मी नाहीतर. तर जयकांत चिडून म्हणतो, बोलव ना. हा जयकांत आहे ना कोणाच्या बापाला नाही घाबरत. आणि एकदा का तुझ्याशी लग्न केलं मग बाळजाबाई असू नये तर कोणी पण, सगळ्यांना आपल्याला आशीर्वाद द्यावाच लागेल, आपला सुखी संसार सुरू होणार आणि तू काहीच करू शकणार नाही. असं म्हणून जयकांत हा चक्क
पूजाला घराबाहेर नेऊ लागतो जबरदस्तीने लग्न करण्यासाठी आणि पूजाला त्याचा काहीच करता येत नाही, ती त्याच्या मागेच जात असते. तेवढ्यात आढळराव तेथे येतात आणि चक्क या जयकांतच्या सनसनीत मुस्काटात मारतात, त्याचं थोबाडच फोडतात. जयकांतला जबर धक्काच बसतो. तेव्हा सावित्री, पूजा सगळेच घाबरतात. जयकांतला खूप राग येतो की आढळरावांनी माझ्या थोबाडीत मारली आणि तो आढळरावांकडे रागारागाने पाहू लागतो. पण त्याने पूजाचा हात सोडलेला नसतो. आढळराव ओढून म्हणतात, हात सोड. जयकांत पूजाचा हात सोडतो आणि दोघेही एकमेकांकडे डोळे वटारून पाहू लागतात. जयकांतला खूप राग आलेला असतो, पण तो आढळरावांचं काहीच करू शकत नाही आणि आढळराव त्याच्याकडे मोठे मोठे डोळे करून पाहत असतात. तर इकडे बाजाबाई ही कृष्णाला म्हणते, ए कृष्णे, तू कशातच नव्हती, ना श्रीमंतीत, ना रूपात, ना गुणात, ना शिक्षणात, तरी सुद्धा मी माझ्या लेकाचं लग्न तुझ्याशी लावून दिलं. माझा लेक इतका हुशार, शहरातला, देखणा, श्रीमंत, आमच्या कुटुंबाचा एकुलता एक वारस, तरी सुद्धा मी त्याचं लग्न तुझ्याशी लावून दिलं. मी तुझी इतकी मनधरणी केली. तुला आई नव्हती म्हणून तुला आईचं प्रेम दिलं. माझ्या लेकाने तर तुला देवी मानलं, देवी, देवाऱ्यात बसवलं. तुझ्यासाठी त्याने सगळं काही केलं आणि तू काय केलंस? तू माझ्या लेकाच्या प्रेमाची किंमत करतीयेस. माझ्या लेकाने एकदा नाही तर दोनदा तुला मरणाच्या दारातून परत आणलं. तुझ्यासाठी त्याने काय नाही केलं? प्रत्येक क्षणाला तुझी साथ दिली. तुझ्या प्रत्येक चुकीत तुझ्या पाठीशी उभा राहिला. प्रत्येक संकटात तुझ्या पाठीशी उभा राहिला आणि तू मात्र त्याला लाथाडतीये, त्याला त्रास देतीये. तू खूप चुकीचं करतीये. हे सगळं ऐकून कृष्णा तशीच घम्मसारखी उभी राहते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बाळजाबाई हे मनापासून हे नाही बोलत आहे, पण बाळजाबाई जे बोलते ना ते शब्द न शब्द खराय. आजपर्यंत दुष्यंतने कृष्णासाठी खूप काही केलंय. कृष्णा ही त्याच्या तोलामोलाची नव्हती. कृष्णा आणि दुष्यंतचं लग्न ज्या परिस्थितीत झालं त्या परिस्थितीला पाहून कृष्णावर दुष्यंतने उपकारच केले असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि त्यानंतर सुद्धा कृष्णावर एवढी संकट आली तरी दुष्यंत हा नेहमी खंबीरपणे तिच्या पाठीशी उभा राहिला. वेळेवर स्वतःचा जीव धोक्यात घातला, पण कृष्णाचा जीव वाचवला. तिला सगळ्या संकटांपासून वाचवलं. गावाविरुद्ध, स्वतःच्या आईविरुद्ध जाऊन त्याने कृष्णाची साथ दिली. पण आता फक्त कृष्णा त्या स्वतःच्या निर्लज्ज बहिणीसाठी, पूजासाठी दुष्यंतला सोडतीये, हे ती खूप चुकीचं करते. तेव्हा दुष्यंत हा बाळजाबाईला म्हणतो, आई जाऊ दे ना, नको तिला एवढं बोलू. मी तिला मनवण्याचा प्रयत्न करतोय ना, ती नक्कीच परत येईल. तर बाळजाबाई चिडून म्हणते, दुष्यंत, ती मनवो ना ना म्हणो, मला तुला आत्ताच्या आत्ता घरी न्यायचंय. तुझी तब्येत खराब आहे आणि मी हे नाही सहन करू शकत. आत्ताच्या आत्ता चल माझ्याबरोबर, नाहीतर मी सुद्धा घरी जाणार नाही. दुष्यंत म्हणतो, आई आपण सगळ्यांनीच हट्ट केला तर कसं होईल? मी जोपर्यंत कृष्णा या घरात येत नाही ना तोपर्यंत या घरातून जाणार नाही. कृष्णाला घेऊनच मी त्या घरात पाऊल ठेवणार. मी असंच ठरवलंय. हे ऐकून बाळजाबाई खूप चिडते. कृष्णाकडे रागारागाने पाहू लागते. तर इकडे जयकांत हा खूप चिडलेला असतो. तो पुन्हा एकदा पूजाचा हात पकडतो तर आढळराव चक्क त्याचा गळाच पिरगाळतात, त्याचा गळा दाबतात आणि ते इतक्या जोरात गळा दाबतात की या जयकांतचा श्वास गुदमरू लागतो, त्याचे डोळेच बाहेर येतात. तेव्हा आढळराव जयकांतला म्हणतात, ओ जयकांत शेठ, तुला काय वाटतं? तुझ्या वयाचा मी जेव्हा होतो ना तेव्हा 4 पहिलवानांना लोळवायचो, एवढी ताकद होती माझ्यात. हा मला मान्य आहे, आता वयानुसार माझी ताकद थोडी कमी झाली आहे, पण तुझ्यासारखे तर मी आज सुद्धा लोळवू शकतो. 5 वेळा तुला याच ठिकाणी मी लोळवेल. त्यामुळे आत्ताच्या आत्ता हात सोड तिचा. जयकांत घाबरून पूजाचा हात सोडतो. आढळराव त्याला धमकी देतात, आज नंतर घरातल्या, दारातल्या, गावातल्या, पंचकृषीतल्या आणि या जगातल्या कोणत्याही पोरीकडे वाईट नजर केली ना तर माझ्या एवढा वाईट माणूस नाही, तुला मी केव्हाच गायब करेल. जयकांत खूप चिडलेला असतो. सावित्री आणि पूजा घाबरलेल्या असतात. आढळराव जयकांतची चांगलीच जिरवतात आणि म्हणतात, जयकांत शेठ, आत्ताच्या आत्ता इथून निघायचं आणि पुन्हा कोणत्याही मुलीवर वाईट नजर टाकायची नाही, कारण माझं बारीक लक्ष आहे तुमच्यावर आणि पुन्हा असं काही झालं ना तर तो तुमच्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल, हे लक्षात ठेवायचं. फ्रेंड्स, खरंच हा सीन खूप जबरदस्त आहे. आढळरावांचं एक वेगळंच रूप आपल्याला पाहायला मिळालंय. आढळरावांचा तो स्वॅग, आढळराव जसं त्या जयकांतला धमकी देत आहे, जयकांतची जिरवत आहे, ते पाहायला खूपच मजा आली. एवढं मात्र नक्की,
आजचा एपिसोडमध्ये आढळरावांचा हा सीन तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. पण जयकांत हा किती मोठा नालायक आहे, किती वाईट माणूस आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि आढळराव त्याचे मोठे काका आहेत, तरीसुद्धा तो त्यांच्याकडे ज्या रागाने पाहतो, त्याच्या डोळ्यात आग उतरलेली असते. त्याला आढळरावांचा खूप राग आलेला असतो. या माणसाला खाऊ की गिळू असं त्याला झालेलं असतं. पण तो तेथून निघून जातो. तेव्हा सावित्री ही हात जोडून आढळरावांचे आभार मानते. आढळराव म्हणतात काही नाही, आणि झाल्या प्रकारामुळे त्यांना खूप राग येतो. ते खूप चिडतात. तर इकडे दुष्यंत हा बाळाबाईंना सांगतो, बाळाबाई, जोपर्यंत कृष्णा घरी परत येत नाही तोपर्यंत मी सुद्धा त्या घरात पाय नाही ठेवायचा असा पण घेतलाय. त्यामुळे तू हट्ट करू नको. आई तुझा मी कृष्णाला नक्की म्हणून त्या घरी परत घेऊन येईल. त्यामुळे बाळाबाई खूप चिडते आणि कृष्णाकडे रागाने पाहते. तर ती दुष्यंतला म्हणते, दुष्यंत, मी तुमच्या समोर हार मानली आहे. तुम्हाला काय करायचं ते करा. मी तुमच्या दोघांची एवढी मनधरणी केली, पण तुम्ही दोघेही ऐकायला तयार नाही आहात, तर मी काय करू शकते. दुष्यंत खूप दुःखी होतो. तो दलपतला हाक मारतो. दलपत तेथे येतो. दुष्यंत सांगतो, काका, आईला घरी घेऊन जा. दलपत बाळाबाईला विचारतो, जायचं का बाळाबाई घरी. बाळाबाई हो म्हणते आणि कृष्णाच्या घरातून बाहेर पडते. बाळाबाई खूप चिडलेली असते. तर इकडे पूजा तिच्या रूममध्ये असते आणि विचार करते, दिवसेंदिवस या जयकांतला हँडल करणं खूप अवघड होत चाललंय. काय करावं काही कळतच नाहीये. तेवढ्यात पूजाच्या रूमचा दरवाजा वाजतो. पूजा खूप घाबरते. दरवाजाजवळ येते आणि विचारते, कोण आहे. तर आढळराव सांगतात, मीच आहे, दार उघड. पूजा दार उघडते. आढळरावांनी हातामध्ये ज्यूसचा ग्लास आणलेला असतो आणि ते विचारतात, येऊ का आतमध्ये. पूजा हो म्हणते. आढळराव आतमध्ये येतात. आढळराव पूजाला म्हणतात, तशी तू पाहुणीस ना, मग खाली हाताने कसं येणार, म्हणून हा फळांचा ज्यूस आणलाय, घे हा ज्यूस. पूजा हातात ज्यूस घेते. तर आढळराव म्हणतात, बसून घे, मला तुझ्याशी खूप बोलायचंय, मस्त बसून गप्पा मारूया. आणि मग हे दोघेही सोफ्यावर बसतात. आढळराव पूजाला म्हणतात, कसं आहे ना पूजा, या घरात तू आल्यापासून तुझ्याशी असं कधी गप्पा मारण्याची वेळच नाही आली, तशी संधीच नाही मिळाली. पण आज मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे 2-3 विषयांबद्दल. आणि ते पूजाला सांगतात, मला माहीत होतं हा जयकांत असं आज ना उद्या नक्कीच करणार, कारण हे घर माझं आहे. या घराचा कोपरा न कोपरा मला माहिती आहे. येथे काय चाललंय, कोण कसं वागतंय, कोण काय करतंय, यावर माझं बारीक लक्ष असतं. आणि हा जयकांत आहे ना, वळू आहे वळू, येडा झालेला वळू, सोडून दिलेला वळू, पिसाळलेला वळू. आणि तो आज न उद्या हे करणार, तुझ्या अंगावर हात टाकणार, हे मला माहीत होतं. त्यामुळंच त्याने हे सगळं केलं ना, तेव्हा मी येथे येऊ शकलो. पूजाला बरं वाटतं. तर आढळराव म्हणतात, पण ते सगळं झालं, मी तुला वाचवलं, पुढे सुद्धा वाचवेल. पण तू तुझ्या आयुष्याचा विचार केलाय का, यापुढे तुझं काय. हे ऐकून पूजाला आश्चर्य वाटतं आणि ती आढळरावांकडे पाहू लागते. तर इकडे दुष्यंत हा कृष्णाला जाब विचारतो, कृष्णा, तू असं का वागतीये. मी तुला मनवलं, तू ऐकलं नाही. आई येथे आली, आईने तुला मनवण्याचा प्रयत्न केला, तरी तू ऐकलं नाही. एरवी तर तू बाळाबाईंचा एक शब्द खाली पडू देत नाही, त्यांना देव मानतेस. मग आज तू त्यांना सुद्धा इतकं निराश केलं, माझ्या आईला निराश करून येथून पाठवून दिलं. तू असं का वागतीये. मी तुझ्या डोळ्यात इतकं खुपतोय का, माझ्यावर तू इतकी रागावली आहे का, माझ्याबद्दल आता तुझ्या मनात कोणतंही प्रेम, कोणतीच सहानुभूती राहिली नाहीये का, मला तर कळतच नाहीये तू असं का वागतीये. दुष्यंत हा खूप मनाने बोलत असतो. आपल्या सगळ्यांनी पाहिलंय की मागील 2 दिवसांपासून दुष्यंतने कृष्णासाठी काय काय केलंय. तो कृष्णासाठी जीवाचा आटापिटा करतोय, तिला मनवतोय. पण कृष्णा ही त्याच्याकडे नीट पाहतही नाही, एक शब्दही बोलत नाही. त्यामुळे दुष्यंतला खूप वाईट वाटतं. दुष्यंत म्हणतो, ठीक आहे कृष्णा, तुला जर माझ्याबरोबर घरी यायचं नसेल ना, तर ठीक आहे, पण मी सुद्धा ठरवलंय, जोपर्यंत तू घरी येत नाही तोपर्यंत मी येथेच थांबणार. आणि आजपासून, या क्षणापासून मी अन्न आणि पाण्याचा त्याग करतोय. जोपर्यंत तू माझ्यावर येणार नाही, मी अन्नाचा एक कण खाणार नाही, पाण्याचा एक थेंब पिणार नाही. हे ऐकून कृष्णाला जबर धक्काच बसतो. कृष्णा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते. तर दुष्यंत म्हणतो, कृष्णा, तू हट्टाला पेटली ना, तर आता मी सुद्धा हट्ट करणार आहे. जोपर्यंत तू माझ्याबरोबर येत नाही तोपर्यंत मी अन्न आणि पाण्याचा त्याग करतोय. कृष्णाला जबर धक्काच बसतो. दुष्यंतला कसं समजावून सांगावं हेच तिला कळत नाही. तर इकडे पूजा ही आढळरावांना म्हणते, कसं आहे ना, माझं दुष्यंतवर खूप प्रेम आहे. दुष्यंत फक्त माझा आहे
आणि तो लवकरच त्या घरी परत येईल आणि त्याच्याशिवाय मी माझ्या भविष्याचा विचारच करू शकत नाही. आढळराव हसतात आणि म्हणतात, आवडलं, तुझा आत्मविश्वास मला आवडला, खूपच दांडगा आत्मविश्वास आहे तुझा. पण या सगळ्या प्रकरणाची दुसरी बाजू कोण पाहणार? दुष्यंतचं तुझ्यावर प्रेम आहे का? तर नाही. मला मान्य आहे कधी काळी त्याचं तुझ्यावर प्रेम असेल, परंतु आज नाहीये ना. आज दुष्यंत तुझ्यावर प्रेम करत नाही. तो तर तुमच्या घरी तिकडे नांदायला गेलाय, कृष्णाची मनधरणी करतोय आणि माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. तो कृष्णाला या घरात घेऊनच येणार, त्याशिवाय या घरात पाऊलच ठेवणार नाही. कसं आहे ना, दुष्यंत माझा पोरगा आहे, मी त्याला चांगलं ओळखतो, खूप हट्टी येतो. त्याने एखादी गोष्ट ठरवली ना तर ती गोष्ट तो पूर्ण करून राहतोच आणि तो लवकरच कृष्णाला या घरात घेऊन येणार आहे. आणि कृष्णा या घरात आली मग तुझं या घरात काय अस्तित्व राहील? तू अशी अडगळीच्या खोलीत पडून राहशील, अडगळीची वस्तू म्हणून. आणि मी नेहमी नाही जयकांतपासून तुला वाचवायला येऊ शकत. उद्या जयकांत आला, मी या घरात नसलो, मग तू काय करशील? त्यामुळे स्वतःचा विचार कर. पूजा उद्धटपणे म्हणते, व्हॉट एव्हर. पण बाळजाबाई गेले आहेत ना दुष्यंतला आणायला, माझा पूर्ण विश्वास आहे त्या नक्कीच दुष्यंतला घेऊन येतील. तर आढळराव हसू लागतात आणि म्हणतात, आता मी तुला म्हणालो की तुझा खूप दांडगा आत्मविश्वास आहे, तो मला आवडला. तू ते जास्त सिरियसली घेतलेलं दिसतंय. अगं बाई, बाळजाबाई दुष्यंतला परत घेऊन येईल की नाही तो प्रश्नच नाहीये. पण जर दुष्यंत त्या घरात परत आला, याचा अर्थ कृष्णा या घरात परत आली. आणि कृष्णा या घरात परत आली मग तुझं काय अस्तित्व, तुझा या घरात राहण्याला काय अर्थ राहणार आहे? माझं एक लक्षात ठेव, दुष्यंतचं कृष्णावर प्रेम आहे आणि कृष्णाचं दुष्यंतवर प्रेम आहे. त्यामुळे त्या दोघांमध्ये तुला काहीच अस्तित्व नाहीये आणि तू त्यांच्यामध्ये येण्याचा प्रयत्न करू नको. आता तुला काय समजायचं ते समज, पण मी तर चांगला सल्ला दिलाय, असं म्हणून आढळराव तेथून निघून जातात. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप भारी आहे. या पूजाच्या डोळ्यात कुणीतरी झणझणीत अंजन घालायला हवंच होतं आणि आपले आढळरावांशिवाय दुसरं कोणीच हे काम करू शकत नाही. ते बेस्ट आहेत, यात दुसरी शंकाच नाहीये. तर इकडे कृष्णा ही स्वतःच्या रूममध्ये बसलेली असते. तेव्हा तिला सगळ्या गोष्टी आठवतात की पूजाने दुष्यंतला सांगितलं होतं की माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं, दोघे लग्न करणार होते. हे सत्य कृष्णाला मकर संक्रांतीच्या दिवशी समजलं होतं. त्यानंतर पूजा ही कृष्णाला भेटायला हॉस्पिटलमध्ये आली आणि तिने सांगितलं होतं, दुष्यंत माझ्यावर वेड्यासारखं प्रेम करायचा, मीही त्याच्या प्रेमात वेडी झाले होते. आम्ही दोघे लग्न करणार होतो, पण तेवढ्यात तुमच्या दोघांचं लग्न झालं. मग कृष्णाला आठवतं की दुष्यंत शेतात आला होता, तेव्हा कृष्णाने त्याला सांगितलं आपल्या दोघांच्या नात्याला काहीच अर्थ नाहीये. मग दुष्यंतने पूजाला व्हिडिओ कॉल केला आणि या व्हिडिओ कॉलवर सांगितलं होतं, माझं तुझ्यावर प्रेम नाहीये, माझं फक्त कृष्णावर प्रेम आहे. कृष्णा या सगळ्या गोष्टींचा विचार करते आणि एक खूप मोठा निर्णय घेते. आणि त्याच वेळेस तिचं प्रतिबिंब तिच्या समोर येतं आणि प्रतिबिंब तिला विचारतं, कृष्णा हे काय येड्यागत वागायली आहेस तू? कृष्णा विचारते, काय येड्यावागत करायला मी? तर हे प्रतिबिंब सांगतं, दुष्यंत सरकार तुझी मनधरणी करायला तिथे थंडी गाठ्याचे बाहेर झोपलेत, तापाने फनफनलेत. त्यांचं तुझ्यावर किती प्रेम आहे ते तुला दिसत नाहीये का? त्यांचा हात पकड, त्यांना मिठी मार आणि त्यांच्या घरी परत जा, स्वतःचा सुखी संसार सुरू कर. तर आपली खूप मोठ्या मनाची कृष्णा, जिचं मोठं मन हे फक्त पूजापुरतंच मर्यादित आहे, दुष्यंत पुरतं नाही. दुष्यंतचा ती विचार सुद्धा करत नाही. म्हणजे दुष्यंतचं तिच्यावर एवढं प्रेम आहे, तिच्यासाठी दुष्यंत एवढं काही करतो, त्या दुष्यंतचा तिच्या मनात विचारच नाहीये. फक्त माझ्या माहेरची माझी बहीण पूजा, तिच्यासाठी ती काहीही करायला तयार आहे. आणि कृष्णा या प्रतिबिंबाला म्हणते, पूजा माझी बहीण आहे आणि तिच्या दुष्यंतवर खूप प्रेम होतं, तिचं प्रेम खरं आहे आणि मी तिच्या प्रेमावर हक्क नाही सांगू शकत, तिच्या प्रेमावर पाय ठेवून माझा संसार नाही करू शकत. तर हे प्रतिबिंब कृष्णाला म्हणतं, कृष्णा असं काय करतीये? दुष्यंतने तुझ्याशी लग्न केलंय, दुष्यंतच्या नावाचं कुंकू तुझ्या माथ्यावर आहे आणि पूजाचं प्रेम खरं आहे. मग तुझं प्रेम काय खोटं आहे का? तुझं दुष्यंत सरकारांवर प्रेम नाही का? दुष्यंत सरकारांचं तुझ्यावर प्रेम नाहीये का? पण कृष्णा तीच कॅसेट वाजवते की माझी पूजा आणि मी तिचा हक्क नाही घेऊ शकत. पूजाचं दुष्यंत सरकारांवर प्रेम आहे आणि त्या दोघांनीच एकत्र व्हायला हवं. आणि तिची फालतूची बडबड ऐकून प्रतिबिंब सुद्धा बोर होतं आणि तेथून निघून जातं, गायब होतं. म्हणजे एकूणच कृष्णा जे काही वागते ना ते पाहून कृष्णाचा राग आल्याशिवाय राहत नाही. दुष्यंत हा तिच्यासाठी काय काय करतोय, या पूजाने तर आयुष्यभर तिच्यासाठी काहीच केलं नाही, फक्त तिचा तिरस्कार केला, तिला स्वतःची बहीण सुद्धा कधी मानलं नाही आणि
त्या पूजासाठी कृष्णा दुष्यंतचा तिरस्कार करतीये, दुष्यंतला दूर लोटतीये, त्याचा त्याग करायला निघालीये. त्यामुळे कृष्णा किती महामूर्ख आहे, बावळट आहे याचा विचारच केलेला बरा. कृष्णा ही स्वतःच्या प्रतिबिंबाकडे पाहते आणि म्हणते, आता मी खूप मोठा निर्णय घेतलाय. दुष्यंत सरकार ऐकायला तयार नाहीये ना, तर मी त्यांच्यापासून कायमची दूर जाणार आहे. त्यांना सोडून, हे घर सोडून, हे गाव सोडून मी कायमची दूर निघून जाईल. म्हणजे मग दुष्यंत सरकार त्यांच्या घरी परत जातील आणि मग पूजाशी सुखाचा संसार करतील, असा विचार कृष्णा करते. म्हणजे कृष्णाने आता खूप मोठा निर्णय घेतलाय. तिने दुष्यंतला सोडून जाण्याचा निर्णय घेतलाय, गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतलाय आणि कृष्णा ढसाढसा रडू लागते. तर इकडे दलपत हा काहीतरी विचारत असतो. बाळजाबाई विचारते, काय झालं दलपत भाऊजी, कशाचा विचार करताय? तर दलपत सांगो, काय बाळजाबाई काय सांगू तुम्हाला, आपलेच दात आणि आपलेच ओठ. जयकांत शेठ ऐकतच नाहीये, त्या पूजाशी लग्न करायचं म्हणताय. मला तर कळतच नाहीये काय करायचं. तुम्ही काही पण करा आणि त्या पूजाला घराबाहेर काढा. तर बाळजाबाई सांगते, ओ दलपत भाऊजी, तुम्ही टेन्शन घेऊ नका. जसं त्या कृष्णाला मी घराबाहेर काढले ना, तसं या पूजाला सुद्धा घराबाहेर काढणार. मी त्याची तयारी सुरू केली आहे, लवकरच ही गोष्ट होईल. दलपत खूप खुश होतो आणि म्हणतो, ठीक आहे बाळजाबाई. दलपत तेथून निघून जातो आणि तेवढ्यात बाळजाबाईला डॉक्टर काळसेकरचा कॉल येतो. हा तोच डॉक्टर आहे ज्याने पूजाने आत्महत्या केली अशी खोटी बातमी दुष्यंत सांगितली होती आणि या सगळ्या प्लॅनमध्ये तो सामील होता. पण बाळजाबाई त्याचा फोनच उचलत नाही. त्यामुळे हा डॉक्टर काळसेकर खूप चिडतो आणि विचार करतो, बाळजाबाई माझा फोन का उचलत नाहीये? त्या माझे पैसे बुडवणार तर नाही ना? त्यांनी अजून माझे पैसे दिले नाहीयेत. आणि बाळजाबाई इकडे विचार करते, ओ डॉक्टर काळसेकर, तुम्ही पैशांसाठी फोन करताय ना, मला चांगलंच माहिती आहे. पण मी तुमचे पैसे देणार नाहीये, कारण मला माहिती आहे मी तुमचे पैसे दिले नाही तर तुम्ही लगेचच कृष्णा किंवा दुष्यंतला सत्य सांगणार की या पूजाने आत्महत्येचं नाटक केलं होतं. म्हणजे पूजा या घराबाहेर जाईल. आधीच कृष्णा गेलीये, आता पूजा सुद्धा घराबाहेर जाईल आणि माझ्या वाटेतले दोन्ही काटे दूर जातील. पण बाळजाबाईचा हा प्लॅन कृष्णा आणि दुष्यंतच्या पथ्यावर पडणार आहे. बाळजाबाईला एवढी अक्कल नाहीये, तिला हे कळतच नाहीये की जर या पूजाचं सत्य कृष्णा आणि दुष्यंतला समजलं की पूजाने आत्महत्येचं खोटं नाटक केलं होतं, तर कृष्णा आणि दुष्यंत मधले गैरसमज सुद्धा दूर होतील आणि दोघे एकत्र परत येतील. पण जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. त्यामुळे देवानेच बाळजाबाईला ही अक्कल दिली. दुसरा दिवस उजाडतो आणि कृष्णा ही तिची पिशवी भरून, आपलं सगळं सामान भरून चक्क घराबाहेर पडते. दुष्यंत हा घराच्या बाहेर बाजेवर झोपलेला असतो आणि झोपेत सुद्धा कृष्णा मला सोडून जाऊ नको, परत ये माझ्याजवळ, अशी बडबड करत असतो. पण तरीही कृष्णाला दुष्यंतची दया येत नाही, कारण स्वतःच्या बहिणीच्या प्रेमात ती वेडी झालीये. तिला पूजा सोडून दुसरं काहीच दिसत नाही, काहीच कळत नाही. कृष्णा खूप दुःखी होते आणि म्हणते, दुष्यंत सरकार मला माफ करा, पण मी तुम्हाला कायमचं सोडून चाललीये. दुष्यंत कृष्णाच्याच नावाचा जयघोष करत असतो, कृष्णा कृष्णा कृष्णा. आणि कृष्णा ही त्याच्या जवळ येते, त्याच्या पायाला हात लावते, त्याच्या पाया पडते आणि चक्क तेथून निघून जाते. पण बिचारा दुष्यंत हा अजून झोपेतच असतो आणि कृष्णा कृष्णा मला सोडून जाऊ नको असं बोलत असतो. कृष्णा आपल्याला सोडून गेलीये हे त्याला माहीतच नसतं आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता आणि आता लवकरच आनंदाची बातमी आपल्याला मिळणार आहे, कारण पुढील एपिसोड खूप भारी असणार आहे. एक खूप मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की डॉक्टर काळसेकर हा पूजाला कॉल करेल आणि म्हणेल, मला गावच्या बाहेर येऊन भेट, महत्वाचं बोलायचंय. पूजाही त्याला भेटायला जाईल. तेव्हा डॉक्टर काळसेकर तिला म्हणेल, बाळजाबाईने माझे पैसे दिलेले नाहीयेत आणि जर मला माझे पैसे मिळाले नाहीत ना, तर मी लवकरच कृष्णा आणि दुष्यंतला तुझं सत्य सांगेल की तू आत्महत्येचं नाटक केलं होतं कृष्णा आणि दुष्यंतला वेगळं करण्यासाठी आणि तुझी स्मरणशक्ती गेली, हे सुद्धा तुझं नाटक होतं. हे ऐकून पूजाला जबर धक्काच बसेल. पण या दोघांना बोलताना कृष्णा पाहणार आणि कृष्णा चक्क या डॉक्टर काळसेकरच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचणार आणि तेथे गेल्यावर ती या डॉक्टर काळसेकरच्या गळ्याला मोठा सुरा लावणार आणि त्याला जाब विचारणार, तू पूजाशी काय बोलत होता? आत्ताच्या आत्ता मला खरं सांग, नाहीतर येथेच तुझी चिडफाड करून टाकेल आणि तुला शिवायला डॉक्टर सुद्धा मिळणार नाही. हा डॉक्टर चांगलाच घाबरणार आणि नक्कीच तो पूजाचं सत्य कृष्णाला सांगेल आणि एकदा का पूजाचं सत्य कृष्णाला कळलं, मग
कृष्ण आणि दुष्यंत एकत्र येणार आणि पूजाची गावातून धिंड निघणार एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्ही सुद्धा हा मालिका पाहायला एक्सायटेड आहात ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हे सगळे ट्विस्ट पाहून तुम्हालाही आनंद झालाय ना? ते सुद्धा कमेंट करा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.